पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 211। आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव, करवी आणिकांचे घात खोडी काढोनी पंडित। श्वानाची परी मिष्टान्नासी विटाळ करी, तुका म्हणे ऐसा सटवेची ना पाचा दिवसा। 4 चरणाचा अभंग आहे। समाजातील काही लोक कसे असतात, या लोकांचं सगळं गुण पाहिल्यानंतर यांच्यापासून दूर राहावं म्हणून हे काय करतात, कसे ह्यांच्याजवळ दुर्गुण असतात ते या अभंगातून सांगितलेलं आहे। आचरणा नाही ठाव, आचरण म्हणजे वागणं। वागणं काही त्याच्या ठिकाणी कोणताही धरबंध नाही। कोणी सांगितलं म्हणून वागतो, शास्त्र सांगतं म्हणून वागतो, असं काहीच नाही। कशाचाच कशाला नाही। शास्त्रही त्याला माहीत नाही, शास्त्र त्याला ऐकायचंही नाही। आणि कोणी वडीलधाऱ्याने सांगितलं तरी त्याला ऐकायचं नाही, कारण त्याला असं वाटत असतं की मी करतो तेच बरोबर आहे, मी जसं आहे तसाच योग्य आहे। त्याचं जे काही वागणं आहे त्याला म्हणायचं आचरण। वास्तविक आचरण शुद्ध असावं असं शास्त्र सांगतं। आचरण कशासाठी शुद्ध असावं, तर आचरण चांगलं असणं हे बहिरंगी साधन आहे। बहिरंगी साधन जर चांगलं असेल तरच अंतरंगी साधन चांगलं होत असतं। पण याच्याजवळ अजिबात काही नाही। तो काय करतो, तर कसं वागतो ह्याला काही नाही, निश्चित ह्याचा स्वभाव असाही सांगता येत नाही आणि काहीच नाही। फक्त एक आहे की एक परमात्मा, परमात्म्याचं नाम आणि कोणत्याही देव मंदिर याला सोडून ह्याचं वागणे। अजिबात ह्याच्याकडं कधी दृष्टी करायचा नाही, कधी देवाचं नाव ह्याच्या मुखाशी नाही आणि काही देवासाठी करणार तर नाहीच। हे सोडून आचरण आहे। आता त्या आचरणाचा ठिकाणा काय सांगावा, ठाव म्हणजे तिथलं काय आता हे तुम्हाला सांगावं। त्याचा आता ह्या असा आहे, आता असा आहे असं म्हणायला याची निश्चितता काहीच नाही ना। नाही अंगी स्वतः भाव, आता त्याच्या ठिकाणी काही नाही। म्हणजे एक प्रकार काय असतो की मनुष्याजवळ श्रद्धा असते, कधी ती सत्वगुणी असते, कधी रजगुणी असते, कधी तमगुणी असते। म्हणजे जो सत्वगुणी असतो तो सात्विक देवाचंच पूजा अर्चा करतो। रजगुणी जो असतो तो रजगुणात कुठं कुठं पावणारे देव आहेत काय आहे त्या देवाकडे जातो, आणि तमगुणी देवाकडे जातो, ते देवही तामसीच असतात। म्हणजे त्याच्याकडं तसं तरी असतं, ह्याच्याजवळ काहीच नाही। नाही अंगी स्वतः भाव, याच्या अंगी श्रद्धाच नाही। मग हा काहीही करत असेल तर त्याला कोणच नाही। आज जगामध्ये काय आहे की 2 गोष्टी अत्यंत मान्य आहेत, ते म्हणजे काय, देव आणि दुसरं आहेत संत। हे मान्य आहेत, पण याला त्या दोन्ही गोष्टी त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणात कुठेही जागा नाही। तो देवाला देवही म्हणायला तयार नाही आणि संताला संतही म्हणायला तयार नाही। असं काय आहे तर त्याच्याजवळ या संबंधाच्या श्रद्धाच नाहीत ना।
म्हणून भावहीन आहे असा तो. आता त्याला पुढं सांगितलं की काय करतो तो, तर करवी आणि कांचे घात. ज्याच्या ठिकाणी कसलीच श्रद्धा नाही, नाहीतरी मनुष्य आपण पाहतो तमोगुणी श्रद्धा असतो. तो काय आहे की त्याचे देवही तसे असतात आणि त्याच्या देवापुढं कशाचाही बळी द्यायला त्याचं कुठं मन खचतं, कुठं त्याला वाईट वाटतं, काही नाही. आता हाही तसाच आहे. त्याच्यामुळं ह्याला तर काय आहे, पशुपक्षी हे तर नाहीतच, पण कोण्याही मनुष्याचा घात करायला सुद्धा हा मागं पुढं पाहत नाही. घात करणं म्हणजे हत्या करणं असंच नाही, तर घात करणं म्हणजे विश्वासघात करणं. त्याला विश्वास धारण करूस्तोवर थांबायचं आणि मग त्याचा विश्वास बसला की त्याला काहीतरी दगा द्यायचा, म्हणजे त्याचा विश्वासघात करायचा. हे सगळं काय आहे, ते जसं मैंद असतात तसं. मैंद कसं, त्याला वाटू देत नाहीत की आपण मैंद आहेत, मग त्याला सगळीकडून अत्यंत सेवाधारी समजवायचं आणि अचानक त्यांच्यावर मरणाचा घाला घालायचा. तसंच हाय, फसवतो हा, फसवेगिरीने त्याचा घात करतो. मग आता कशाच्याही बाबतीत घात करतो. याला पैसे, कपडे, घरदार, जवळची माणसं, हे सगळेच कसे आहेत, त्याच्या ठिकाणी घात करण्याकरता उपयोगी आणणारे आहेत. म्हणजे त्यांनीच काय करायचं, कोणाला तरी ह्याच्या चाड्या सांगायच्या, तुम्हाला असं म्हणले तसं म्हणले, झालं. त्यांनी मग त्याच्यावर इतकं काढायचं सूड की आपल्याला असं म्हणलं आहे, तर मग काय करायचा, बघू ह्याचं नुकसान करू. नुकसान करायचं म्हणजे काय आहे की जे काय असेल त्याचं आर्थिक नुकसान केलं, बाहेर सगळ्या लोकात नावं त्याला ठेवतील असं नुकसान केलं, ह्यालाही घातच म्हणलेलं आहे. असा घात करणारे खूप असतात, कारण खरं काही नसतं, खोटं उठवायचं आणि त्याला त्याच्यामध्ये फसवायचं. फसवायचं म्हणजे घात करायचं. असे ह्यांच्या खोड्याच आहेत. खोडी काढून पंडित. आता ह्यातला हा पारंगत आहे. पंडित ह्याचा अर्थ इथं पारंगत, निष्णात. कशात निष्णात आहे, खोड्या काढण्यात निष्णात आहे. एकदा जिवलग दोन मित्र होते आणि कधीही त्यांची मैत्री तुटल असं नव्हतं. एका जाग्याला बसले तर बोलत एका जाग्याला, जेवायला बसले तर जवळच, गावाला चालले तर दोघं मिळूनच, सतत त्यांचं दोघांचं अत्यंत प्रेम. आता त्यात हे असे काही आले, ते म्हणलं ह्यांची ताटातूट करायची आपण. ते म्हणलं कशी करू की, म्हणला थांब. आता त्यात काय आहे की ते तिकडं दोघं बसले होते, मग हे इकडं, त्यातले दोघं तिघं होते. त्यातले एकाने त्याला आपलं काय आहे नुसतं हाताने खुणवलं, इकडे इकडे म्हणून. मग आता त्यांनी पाहिलं, म्हणला मला बोलवतो का ह्याला. मग ते ह्याला म्हणलं की येच म्हणायचं आणि त्याला म्हणलं तर ये म्हणायचं. मग त्याला वाटलं आता ह्यालाच बोलवतो आहे, मग तो गेला उठून. आणि गेल्यानंतर काय नाही, त्याला म्हणला थांब इकडे, आणि त्याच्या कानाजवळ तोंड नेलं आणि नुसते ओठ हलवले. जा म्हणला, काय नाही माझं विसरलं तुला काय सांगायचं होती. ते गेला. म्हणलं काय म्हणला ते, म्हणला काहीच म्हणला नाही. आज कसं, तुला बोलून तुझ्या कानात काहीतरी म्हणल्याला मी ऐकलं आहे. अरे काय नाही म्हणला, मला म्हणला की मला बोलायचं होतं पण विसरलं, तो मला सांगत नाही, असं काय माझ्यापासून लपवायला लागला. असं करत त्याच्यावरच त्या दोघांचं झालं की मग हा एका दिशेला निघून गेला आणि तो एका दिशेला. झालं एवढं सगळं मित्रप्रेम. पण कशाने गेलं की काय नाही, एकमेकाच्या ठिकाणी संशय उभा केला. ह्या संशयाने हे घात करतात. अशा खोड्या काढण्यात हे अत्यंत निष्णात आहेत किंवा पारंगत आहेत. श्वानाची परी. आता ह्यांचं कसं आहे, तर जसं कुत्रं असतं तसं. कुत्रं काय करतं, तर जे काही असेल, एखाद्याने पाळीव कुत्रा असेल, तो पाळीव कुत्रा प्रामाणिकपणाने वागतो. पण जे फिरणारे कुत्रे असतात ते सगळे कसे असतात, धोकादायक असतात. कोणाचं काय कसं असेल तसं तसं ते त्याच्या ठिकाणी काय आहे की जातात, काहीतरी करतात, उचलतात, खातात. आता तसंच झालेलं आहे.
तेव्हा कुत्रे कसे ठरवलेत, तर कुत्रे हे अत्यंत हीन आहेत. कारण फिरणाऱ्या कुत्र्याला कुठेही काही मिळत नसल्यावर काही खातं ते. विष्ठा खातं, एखादं मेलेलं जनावराच्या तिथं जातं. आता अशा कुत्र्याचं तोंड नेहमीच अपवित्र असतं. मग हे जे काही अपवित्र कुत्रे आहेत, ह्याने घरातल्या स्वयंपाकातल्या कशालाही तोंड लावलं तर मनुष्य ते खात नाही. आता त्यांनी सांगितलं की मिष्टान्नासी विटाळ करी. मग आता जिथं जिथं काय आहे असे असतात तिथं मग काय करायचं ह्या कुत्र्याने? लपत जायचं. कुठला स्वयंपाक चालू असेल, मोठा स्वयंपाक असेल कोणत्या कार्याचा, तिथं इकडून तिकडून हळूच जायचं आणि कशात तरी तोंड घालायचं. आता ते माणसाने पाहिलं म्हणजे वाईट वाटतं. एवढा मोठा स्वयंपाक आणि हे कुत्र्याने सगळं तोंड लावलं आहे त्याला. आता सगळं वतून देतात आणि पुन्हा दुसरा करतात. म्हणजे हे एक आहे. दुसरी गोष्ट, कित्येक वेळा असं होतं की देवाला नैवेद्य घेऊन चालला तर त्या कुत्र्याने हळूच इकडून तिकडून यायचं आणि त्याला धक्का द्यायचा. आता त्याने हा माणूस पडला नाही, पण कुत्रं शिवल्यामुळं त्या नैवेद्याला नेऊ का नको नेऊ असं त्याच्या मनात येतं. आणि मग त्याला वाटतं नकोच हे, परत घरी जातो. ते सगळं टाकून देऊन दुसरा घेतो नैवेद्य आणि मग जातो. असे काय आहे, कुत्रं जसं करतं तसं. आता हे उदाहरण दिलं आहे कुत्र्याचं. हे तसेच, हेही असंच करतात. एखादा चालला देवाला, ओल्याने आहे पाणी हात घेण्यासाठी, हातात काय आहे कळशी घागर. आता तो चापून चोपून जातो रस्त्याच्या बाजूने. ह्याने मुद्दाम त्याच्याकडे सरकायचं. मुद्दाम त्यांनी सरकलं की त्याने शेवटी त्याने म्हणायचं, अरे नको तसं करू, मी देवाला चाललो आहे, मला का शिवतो, मला का तसा म्हणला, मला काय तसं म्हणला म्हणून झालं. आता मग मी तुझं असंच करणार. हिसकायची घागर आणि तिथंच द्यायची वतून. कशाचं काय आणि काय. म्हणजे हा कुत्र्यासारखंच झालं. कुत्रं जसं मिष्टान्नाला तोंड लावून वाटोळं करतं तसा हा करतो. तुका म्हणे ऐसा. आता तुकाराम महाराजांनी काय केलं, हा जो कोणी माणूस आहे की ज्याचं व्यक्तिचित्र इथं मांडलं आहे, व्यक्तिचित्र मांडलेल्या तुकोबाराय म्हणजे इतकं उदासतेने बोलतात की त्यांना असं वाटतं की हे कशाला आहे. मग त्यांनी त्याला इतकं स्पष्टतेनं म्हणलं की सटवेची ना. सटवणे म्हणजे मरणे. सटवला म्हणजे मरला. आता ते कधी असतं, तर सटवीचं जे असतं ते 5वी पूजण्याकरता. आता तिथं सटवी काय करते, नशीब लिहिते. तेव्हा त्या सटवीने ह्याचं नशीब 5व्या दिवशी असं लिहायला पाहिजे होते की हे मेलेला बरा, ह्याला काय करायचं जिवंत ठेवून. म्हणून त्याला सटवेची ना 5 दिवसा. त्या पहिल्या 5 दिवसात जिथं सटवी हे सगळं अजून नशीब लिहायची, त्याच्या आतच मेलं असतं तर बरं झालं असतं. कारण स्वतः नीट वागत नाही आणि दुसऱ्याच्या वागण्याला नेहमी त्रास देतो. म्हणून असा माणूस जन्माला आला तरी लगेच मरावा. पुढचा अभंग आहे 212. ध्यानी योगीराज बैसले कपाटी, लागे पाटो वाटी तयाची या. तहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण, झाले उदासीन देह भावे. कोण सखे तया आणि कसोय रे, असे त्या दुसरे हरिवीण. कोण सुख त्यांच्या जीवासी आनंद, नाही राज्य मद घडी तया. तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करीता होय. हा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगात जो कोणी योगी, तो योगी आपल्या अभ्यासाला बसतो तेव्हा देव त्याला कशी मदत करतो असा विषय अभंगात घेतला. पहिल्यांदा सांगितले की ध्यानधारणेला कोण बसलंय, तर योगी राज. आता सांगताना तुकोबारायानं मुद्दाम केलं आहे का हा नुसताच प्रथम वर्गातला, द्वितीय वर्गातला योगी नाही, तर आता ह्याचं योग अभ्यासामध्ये श्रेष्ठत्व झाले.
म्हणून याला म्हणतात योगीराज. हा योगीराज कसा आहे तर आपल्या अभ्यासात मग्न झालेला आहे. आणि तो कोणता अभ्यास करतो तर ध्यानी, बैसले ध्यानी. काय करतात, ध्यानाला बसलेत. पण कुठं बसलेत तर कपाटी. कपाटी म्हणजे मोठ्या डोंगराची असलेली गुहा, गुहेच्या ठिकाणी बसलेत. आणि मग तिथं काय आहे की त्यांचं एकांत आहे. कोणाचाही त्रास होऊ नये, कोणाचा काही ध्यानामध्ये भग्न करण्याकरता काही असू नये, हे सगळी योजना करून आपलं ध्यान निर्विघ्न पार पडावं म्हणून ते अशा गुहेमध्ये जाऊन बसले. लागे पाठोवाटी तयाची या. पण देवानी पाहिलं की हा माझंच ध्यान करतोय आणि माझ्या ध्यानासाठी सगळ्या प्रकारचे 8 तास यांनी केलेले आहेत. आपल्या ध्यानाला विघ्न नको म्हणून त्यांनी अन्न पाणी त्यागले. त्यांनी इतर जनात बसायचं नाही, त्यांचा संपर्क त्यागला आहे आणि सर्व विषयाचा त्याग केला आहे. मग आता हा जर केवळ माझ्यासाठी थांबला आहे तर देवाने त्याच्या ध्यानाच्या ठिकाणी अजून त्याला यश दिलेलं नाही. पण त्याचं रक्षण करण्याकरता काय करतो तर लागे पाठोवाटी, म्हणजे त्यांच्या पाठीमागं पुढं सतत देव आपलं रक्षण करत असतो. कशासाठी तर याच्या ठिकाणी जे जे काही आहे ध्यान चाललेला अभ्यास तो निर्विघ्न पार पडावा. एकनाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामीच्या तिथं असायचे तेव्हा त्यांनी काय केलं, ध्यान कसं करायचं हे शिकून घेतलं. आणि मग म्हणले मी इथं तुमच्या इथं फार वर्दळ असते, मी कुठंतरी जाऊन ध्यान करतो. म्हणजे जात जा. मग सकाळी जायचं, एक टेकडी होती, त्या टेकडीवर ध्यानाला जाऊन बसायचं. आता तिथं जे बसायचं ते चांगलं सूर्य माथ्याला येईपर्यंत, तोपर्यंत तिथं ध्यानालाच बसायचं. सूर्य माथ्याला आल्यावर मग मात्र ह्याने काय करायचं, इकडे किल्ल्यावर यायचं आणि तिथून पुढं जेवायचं. आता त्या ऊन जसं वाढायचं तसं तसं मस्तकाला अंगाला ऊन पोळायचं. पण ह्याने काय, त्याचं देहभावच सगळा नाही तर मग काय. पण ह्याला ऊन लागू नये म्हणून एक मोठा सर्प त्यांच्या पाठीमागं यायचा आणि मोठी फणा काढायचा आणि त्यांच्या डोक्यावर सावली घ्यायचा. आता हे चालू झालेलं. पण त्याच्यापूर्वी एक तिथं गाई राखणारा, त्यांना वाटायचं ही लेकरू केव्हापासून बसलं, याला भूक ताण काय असेल ते, म्हणून त्यांनी गाईची धार काढायची तिथं रानात आणि त्याला दूध नेऊन ठेवायचं. कधी जेव्हा जागा होईल तेव्हा पिईल, मग आपलं तिथून तो उठून चालला की भांडं घेऊन जाऊ. असं त्याचंही चाललेलं. आणि मग एके दिवशी उन्हाचा असा सर्पानं फणी धरलेली आणि हा दूध घेऊन टेकडी चढत 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 वर आला. समोर बघितल्याबरोबर त्याने म्हणला, केवढा मोठा साप आहे हा, आता एवढा फणा काढलाय, हे लेकरू गेलं आता आज, हे काय आता टिकणार नाही. आणि त्या भीतीने त्याच्या हातातला दुधाचा तांब्या पडला खाली, दूध गेलं सांडून आणि हे आलं खाली पळत पळत टेकडी येऊन. आता जेव्हा त्यांची वेळ संपली त्यांनी पाहिलं काय कुठं आज काही दूध ठेवलं नाही. जाऊ द्या म्हणले, रोज काय त्याची आपल्याला इच्छा काय करायची करून. मग शेवटी ध्यान संपल्यावर निघाले. खाली उतरला तर हा खालीच. तू जगलाच कसा म्हणायचा. म्हणजे काय झालं, केवढा साप होता, कुठं होता, तुझ्या अंगावर डोक्यावर फणा धरला होता, मला नाही माहिती. आता त्यांनी सांगितलं की काही नाही, आहे का नाही मला माहीत नाही ना, असं काहीच नाही. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा हे चालले तेव्हा दिसला. पण हे आता कालच्यापेक्षा आज त्यांनी नजर सरावली आणि भ्याला नाही. मग दूध हळूहळू थोडं थोडं पावलं टाकायची, म्हणजे आलाच एका दिवस आपल्या अंगावर तर पळायला बरं म्हणून. हळूहळू जात त्यांच्या जवळ गेला आणि तिथं मांडीजवळ तांब्या ठेवला आणि आला माघारी पळत. आता काय आहे की बघितलं ह्याने, जागे झाले. त्यांना ते जागे झाले की सर्प निघून जायचा. दूध पेले, आले, त्याला दिलं भांडं, म्हणले आज नव्हता ना, बरं झालं तुम्ही आला. अरे होता बाबा, पण मी आलो म्हणले शांत, असं आवाज न होऊ देता पावलाचा.
म्हणजे हे जे काय आहे हे भगवंत कसं करतो रक्षण, ते आता तुकोबाराने ह्या चरणात सांगितलं. तहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण. आता हे ह्या चरणात आत्ताचा दृष्टांत आपल्याला लागू पडला की त्यांची तहान, त्यांची भूक कशी भागेल. मग कोण योजना करतं? कारण देव तर आहे, पण देव प्रकट होऊन त्याची सगळी सोय कशी करेल, म्हणून कोणाच्या तरी करवी हे सोय करतो. आणि शीत उष्ण, थंडीचा काळ, उन्हाळ्याचा काळ, याच्यातून ह्याचा काय आहे बचाव व्हावा, या पण योजना केलेल्या असतात. झाले उदासीन देह भावे. आता हे सगळं देवाला का करावं लागतं, याचं कारण आहे, यांना नाही देहाची पर्वा. हे तिथं अभ्यासाला बसल्यावर काही असो तिकडं, कारण ह्यांचा ध्यानकालामध्ये स्थूल देहाचा विसर पडतो, सूक्ष्माचा विसर पडतो. मग कोण सांगणार ह्यांना देहाला ऊन लागले, देहाला थंडी वाजली, कोण सांगणार आहे? कारण ह्यांनी देहापासून संपर्कच तोडून घेतला आहे. मनुष्याच्या ठिकाणी काही जरी झालं तरी जोपर्यंत त्या संवेदना आपल्या मुख्य स्थानापर्यंत जाऊन पोचत नाहीत तोपर्यंत नाही. आपण असं किती वेळा तरी बघतो की लहान मुलं आपल्याजवळ झोपलेले असतात, मग ते 15 वर्षाची 20 वर्षाची जरी असली तरी हरकत नाही. आणि थंडीचे दिवस असले तर अंगावरचं पांघरून घसरून पडलं तर तसंच पोटशी पाय घेतील आणि तसंच झोपतील दुमतं तिमतं होऊन. का तर त्यांना सुद्धच राहत नाही की आपल्याला पांघरून घ्यायचं आहे म्हणून. आणि मग फारच झाल्यावर उठून घ्यायचे पांघरून. म्हणजेच काय झालं की त्या झोपीच्या काळात ह्यांनासुद्धा थंडी आणि काही याचं भान राहत नाही. आता झोपेत जर एवढं होतं तर ध्यानात तर किती होईल, कारण ध्यानात हे अगदी काय आहे विस्मृतीतच गेलेलं असतं. आता ही सगळी सोय कोणी केली तर भगवंतानी केली. कारण का, हे उदासीन देह भावे, देहाच्या भावासंबंधी यांच्या ठिकाणी उदासीनता आहे. कोण सखे तया आणिक सोय रे. आता ह्यांनी जर सगळा सोडून टाकलाय, म्हणजे इतकं ध्यानासाठी, परमात्म्याच्या भेटीसाठी इतके हे मनातून पक्के झालेले आहेत की कोणी नाही, घर कुटुंब माझं तुझं कोणी राहिलं नाही. आता त्यांनी एकच ठरवलं की जो जो जीव जन्माला येतो तो तो स्वतःच्या उद्धाराला जावं आणि स्वतःचा उद्धार करायचा स्वतः प्रयत्न करावा. आपण कशाला दुसऱ्यासाठी, आपण आपल्यासाठी करायचं. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. असे जे असतात त्यांना दुसऱ्याचेच कोणाचं काही नाही पडलं तर ह्यांचे सखे कोण, ह्यांचे सोयरे कोण, कोणी नाही. कारण सोयऱ्याला माहिती की आपण गेलं तर हा कधी आपल्याकडे बघतसुद्धा नाही, कधी या म्हणत नाही, कधी बसा म्हणत नाही, त्याच्याच ह्याच्यात असतो. सोयरे त्याच्यापासून तुटून राहतात, कुटुंबातले लोकही त्याच्यापासून तुटून राहतात. आता असे त्या दुसरे हरिविण, म्हणून भगवंताशिवाय कोण आहे मग? एक भगवंतच त्याचा सखा आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला जे जे कारण पडेल तिथं तिथं देव त्याची ती सगळी सोय करत असतो. कोण सुख त्यांच्या जीवाशी आनंद. आता त्यांना हे सगळं करताना काहीच नसेल का, तर ते म्हणले कोण सुख, यांना कोणतंच सुख नाही का? तसं नाही, इतकं सुख आहे की जीव आनंदित होऊन गेलेला आहे, त्याच्या ठिकाणी सुखच सुख आहे. पण आता कोण सुख म्हणजे कोणतं सुख आहे की त्यांना हे सगळं काय आहे इतकं साधन करताना कशाचंही भान राही नाही, त्या सुखात त्या आनंदात राहतात. असं कसलं सुख आहे, असा कसला आनंद आहे? मग आता आपल्याला माहीत असतो आनंद, आपल्याला माहिती आहे की एखादा काय आहे गरीब आहे, कधीतरी आपलं कुठंतरी कोणीतरी भाजी दिली म्हणजे भाजी नाही तर चटणी भाकरीच, आणि त्याला एकाने जेवायला बोलावलं आणि त्याच्या ताटात अनेक पदार्थ, लाडू जिलबी बर्फी सगळंच काही, जे जे मिष्टान्न आहे तेच, आणि म्हणले पोटभर खा. म्हणजे त्याला ते किती वाटेल आपल्याला काय आज मिळालं आहे खायला. आणि
तसं मिळणाराला आणखीन त्याच्यापेक्षा न माहीत असलेले पदार्थ मिळले तर त्याला वाटेल आपल्याला काय मिळलं आहे. म्हणजे इतर सगळे जे आहेत ते रोजचं मिळण्यापेक्षा अधिक मिळलं, वेगळं मिळलं तर आनंद मानतात. आता यांनी काय केलं, त्याला उदाहरण दिलं, नाही राज्य मद घडवतया. राजाने जरी काही पदार्थ ह्याला आणून दिले किंवा राजा म्हणला चल आमच्या तिकडं, तर ते सुद्धा काय करतो, नको मला हे, मला नाही त्या सुखाची गरज. कारण का, ही सगळी सुख त्या ब्रह्मसुखापुढं काय आहेत. असा ब्रह्मसुखाचा लाभ झाल्यावर दुसऱ्या कोणत्या लाभाची इच्छाच करावं वाटत नाही किंवा नसतो. तुका म्हणे विष अमृता समान. तेव्हा आता याच्याजवळ इतर सगळ्या गोष्टी कशात, विषा समान आहेत आणि परमात्मा हे अमृता समान आहे. म्हणून मग त्यांनी दोन भाग केले. एक काय आहे की जे जे काय आहे परमात्मा सोडून ते विषासारखं आहे. ह्यात विष आहे म्हणल्यावर तो पदार्थ कोणी खाईल का, किंवा ह्या भांड्यात विष आहे म्हणल्यावर त्या भांड्याला तर कोणी हात लावेल का. तसं विषयुक्त संसार किंवा विषय ते त्यांना त्याज्य आहेत आणि परमात्मा स्वरूप हे अमृतासारखं आहे. कृपा नारायण करिता होय. तेव्हा हे सगळं अमृतासारखं कधी होतं, तर प्रत्यक्ष भगवंतांनी त्याच्यावर कृपा केल्यावर. भगवंताची कृपा आता सांगितली ह्या शेवटच्या चरणामध्ये. आणि अगोदर काय होतं मग, जेव्हा पाठोवाटी तयाची या तहानबुक त्यांचे राखेसी तू, ही नाही का कृपा, तेव्हा अखंड कृपा भगवंताची असते. आणि ही कृपा आहे म्हणूनच जे जे काही त्यांचं आहे परमार्थ साधन ते त्यांना अमृतासारखं वाटत असतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.